नमस्कार मित्रांनो, वनस्पती तंत्रमध्ये बघा पांढरीचं झाड आणि पांढरीची काठी न्यायला दोन आपले आलेले आहेत मित्र. कुठून आला तुमचं नाव मला सांगा. महादेव हुपळे पिंपरी चिंचवडून आलेला आहे. पिंपरी चिंचवडून ना. तेव्हा काही असं झाड आहे पांढरीचं झाड आणि काठी द्यायची दाखवा. बघा बघा अशा प्रकारे काठी आहे. तर आपले जे डॉक्टर साहेब ते कोण आहे आपले नाटकला मामा आहेत. हां बघा कर्नाटकमध्ये ह्यांचे मामा आहेत, जे आपले गुरुबंधूच आहेत. मामाले माहिती आहे ह्या झाडाची वनस्पतीची जाणकार आहे. त्याने मग हे झाड आणि एक काठी त्यामध्ये हे त्यांचे भाचे आहेत आणि एक काठी आणि एक झाड घेतलं आहे. काठीचा उपयोग मित्रांनो काय करायचं, घराच्या मधून जर तुम्हाला बांधायची असली तर 1 सव्वा इंचाची काठी घेऊन दाराच्या मधून उभे खाल्ल्या अर्ध्या बाजूला मारुतीचा सिंदूर लावायचा आणि हनुमान चालीसा असेल, हनुमानाचा मंत्र असेल ती जप करून गोड तेलाने सिंदूर लावून घरातून मधून लावायचे आणि बाहेरच्या बाजूनं आडवी काडी आडवी बांधायची. म्हणजे 2 कामं आहेत. पुन्हा तुमच्या संरक्षणासाठी किचनला एक मणी करून लावा, स्वतःपाशी एक मणी ठेवा, लेडीजच्या डाव्या पायेत गड्याच्या उजव्या पायेत असा एक मणी करून घाला. तर ह्याच्यापासून समाजामध्ये जे काही आता माणसं आहेत विनाकारण भांडण करतात, थंडा करतात, त्याच्यापासून संरक्षण होतं. हिंसक प्राण्यापासून संरक्षण होतं. पण मित्रांनो काठी ही पाण्यात बुडणारी पाहिजे. आता आपण काठी दिली त्यांना पाण्यात बुडणारी चेक करून आणलेली, कारण आपले माणसं बघा विश्वासानं कर्नाटकून इथवर येतात. तर ह्यांचा विश्वासघात नाही झाला पाहिजे ह्याची काळजी घेतो आपण. झाड पण एकदम ओरिजिनल आहे. झाडाचं बुड बघा एकदम खाली पांढरे आहे, वरी दाखवा एकदम झाड बघा. झाडाची काडी बघा खाली येते, पांढऱ्या कलरचं बुड आहे त्याचं, वरी हिरवी राहते. तर जेणेकरून नाही ना वस्तू ओरिजिनल भेटावी, म्हणजे आपलं संरक्षण बरोबर होतं. बघा त्याची रात्री आपण पूजा केलेली आहे, लक्ष्मीपूजन प्रत्येक झाडाची पूजा केली, एक एक फुलं वाहिले. म्हणून म्हणलं तुझं गाव कुठलं आहे? कर्नाटकमध्ये कुठं? बिदर जिल्हा. बघा कर्नाटकमध्ये बिदर जिल्हा ना. हो. बिदर तिथं समुद्रातला देव कोणता आहे पाण्यातला? नरसिंग देव आहे का? त्याचं मंदिराचा पत्ता सांगा तिथला. पत्ता एक्झॅक्ट बिदरला येतं आहे. बिदरमध्ये ना. हा बिदरमध्ये. बघा बिदरमध्ये एक पाण्यामध्ये देव आहे, मी ऐकून आहे. काही देवा काही जणांचं ते कुळदेवत आहे बिदरमध्ये पाण्यात. तळेमध्ये मंदिर आहे का? असं पाण्यामध्ये 1-1.5 किलोमीटर आतमध्ये. पाण्यामध्ये बघा बिदरमध्ये एक तिचे मंदिर आहे, त्यांच्या जवळ आहे यांचं घर आहे. जरी तिकडे कोणाला काही अडचण आली तरी कॉल करा. कारण काय होतं आपलं जे चालू आहे की जेणेकरून कुणाला अडचणी आले तरी कुणाला कॉन्टॅक्ट राहावं बाबा. तर संकटात काही माणसं आले तरी ह्याच्यासाठी आपला एक चाललेला आहे प्रयत्न छोटा. गुडघ्याचे औषध आपण मित्रांनो फुकटच देतो, जेणेकरून गुडघे दुखी राहावे. प्रत्येक जणाला मी येणारला विचारतो किंवा गुडघे दुखते